श्री रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 167. एक तटस्थ मानसी एक सहजची आळसी. एक तटस्थ मानसी एक सहजची आळसी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करीती जप एक बैसुनी घेती झोप. एक ध्यानी करीती जप एक बैसुनी घेती झोप. एका सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी जोग. एका सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी जोग. एका भक्ती पोटासाठी एका देवी सेविक गाठी. एका भक्ती पोटासाठी एका देवासवी गाठी. वर्मपोटी एका फळे दोन सांगे तुका. वर्मपोटी एका फळे दोन सांगे तुका. या अभंगाचे अर्थ आहे, एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करताना तटस्थ बसली आहे. एक व्यक्ती नामस्मरण भक्ती करताना तटस्थ बसली आहे, तर दुसरी व्यक्ती आळसामुळे तटस्थ बसली आहे. अशा दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्था एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतील फरक जाणकारलाच कळेल. एक भगवंत चिंतन करताना डोळे मिटून ध्यानस्थ बसतो आणि दुसरा बसून झोप घेतो. एक सर्वस्वाचा त्याग करून साधू होतो. एक सर्वस्वाचा त्याग करून साधू होतो, तर दुसरा पोट भरण्यासाठी साधू होतो. एक जण देवाची भेट होण्यासाठी भक्ती करतो, तर दुसरा पोटासाठी भक्ती करतो. एक जण देवाची भेट होण्यासाठी भक्ती करतो, तर दुसरा पोटासाठी भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारचीच मिळतात. श्री रामकृष्ण हरी.